तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। गुजराती शेंगदाण्याला रत्नागिरीचा पर्याय, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले नवीन वाण, शेतात उत्पादकतेची चाचणी सुरू। सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा। साखर गळीत हंगाम एआयचा वापर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठकीत मागणी। आता ना कोंबड्या राहिल्या ना खुराडे, अंडी तर दूर की बात, कुक्कुटपालनाला चालना देण्याच्या हेतूलाच हरताळ। आता तुरीलाही हमी भावाची प्रतीक्षा, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त, शेतमाल निघण्यापूर्वीच भावात घसरण। सावली विभागात धान विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित, मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। उत्पादन घटले, लाल मिरचीचे दर वाढले, बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली, ग्राहकांच्या खिशाला बसते झळ। आता संजय गांधी निराधार योजनेचे थेट अनुदान, डीबीटी मार्फत नवीन वर्षात जानेवारीपासून अनुदान निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात जाणार। पनवेल किंवा उल्वेमध्ये महामुंबई बाजार समिती, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। महागाईने कांदा उत्पादन खर्च वाढला, मजूर टंचाईचा सामना, मजुरी, मशागत व औषधे खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे अर्थकारण बिघडले। सावकाराने जमीन बळकावली, उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज करा, भंडारा जिल्ह्यातील सावकारांच्या जबरदस्तीला बसेल लगाम। वणीच्या बाजारपेठेत नवीन तूर दाखल होताच कोसळले भाव, शेतकऱ्यांवर ओढवले संकट, 12,000 रुपये क्विंटलची तूर 7,000वर, आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने कारण। बीड जिल्ह्यात बारदाण्याअभावी नाफेडची सोयाबीन खरेदी ठप्प, 3 दिवसात खरेदी सुरू न केल्यास संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा। किसान सन्मानचे लाभार्थी वाढले, देशात एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 25 लाखांची वाढ, शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचे अर्थसहाय्य देणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 50 लाखांची वाढ झाली। शेतीमध्ये नव्या अपेक्षांची रुजवात, नव्या वर्षात अनेक योजनांची होणार अंमलबजावणी। ऊसतोड यंत्रणेचा कर्नाटकी ठेंगा, अपुऱ्या मनुष्यबळाचा वाचतोय भोंगा, गाळप हंगामाचा परिणाम, साखर कारखानदारांसमोर मोठे संकट। सावधान, संकेतस्थळावरून लग्न जुळवणे पडू शकते महाग, फसवणुकीची शक्यता, वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका। बदलत्या वातावरणाचा लिंबू बागांना फटका, शेवगा उत्पादनावर आणखीन एक संकट। आपत्तीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा, चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा 9 कंटेनर रवाना, 9,500 शेतकऱ्यांकडून 4,797 हेक्टरवर निर्यात द्राक्षांची नोंदणी। नवीन वर्षात वीज ग्राहकांना मिळणार 2.5 कोटींची नुकसान भरपाई, आयोगाचा आदेश, मुदतीत सेवा न देणाऱ्या अधिकाऱ्यांना आर्थिक भुर्दंड। हरियाणा सरकारच्या निर्णयाने बाजार समित्या संपतील, शेतकरी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। वाशिम जिल्ह्यात अनियमित वीज पुरवठ्यातून होणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मुक्तता, 37 वीज उपकेंद्रांतर्गत सौर प्रकल्प उभारणीला गती, जूनपर्यंत वीज प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा। 1 रुपयात विमा, 5,86,000 शेतकऱ्यांनी केला जमा, बीड जिल्ह्यात 2,99,000 हेक्टर क्षेत्रावरील पिके झाले संरक्षित। गडचिरोली जिल्ह्यात दुधाला 5 रुपयांचे अनुदान, पण शासकीय केंद्रांचा अभाव, पशुपालक वंचित, खासगी डेअरी घरोघरी दुधाची सुरू आहे विक्री। आता वजन कमी करण्याची गोळी येणार, नवीन वर्षात आरोग्य सेवांचा होणार विस्तार, नागरिकांमध्ये उत्सुकता। खत कंपन्यांऐवजी आता शेतकऱ्यांना थेट मिळणार खत अनुदान, केंद्रीय मंत्री मंत्रालयाने पीएम किसान, पीएम पीक योजना, मृदा आरोग्य कार्ड सारख्या विविध योजनांचा तपशील, तसेच शेतकऱ्यांना नवीन युनिक आयडी योजनेचा तपशील एकत्रपणे खत मंत्रालयाला दिला आहे।
जळगाव जिल्हा केळीच्या निर्यातीसाठी होऊ शकेल निर्यात हब। जिल्ह्यातून 3700 कंटेनर केळीची विदेशात निर्यात होते। क्लस्टरचा समावेश झाल्यामुळे निर्यातीला मिळणार चालना। यवतमाळ जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 48 पैसे। 2046 गावांचा समावेश। एकाही गावाची 50 पेक्षा अधिक पैसेवारी नाही। नवीन वर्षात सोन्याची लकाकी वाढणार। 10 ग्रॅमचा भाव 90,000च्या विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज। डिसेंबर अखेर जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा शिल्लक। धाराशिव जिल्ह्यातील 226 प्रकल्पात मिळून 508 दलगमी म्हणजेच 68.15% एवढा पाणीसाठा। सोयाबीनचे दर स्थिर। जिल्ह्यातील बाजार समित्यात आवक 18,000 क्विंटलवर। वाशिम बाजार समितीत मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली। जिगावमधून जूनपर्यंत 10,000 हेक्टर सिंचनाचे उद्दिष्ट। पाणी वितरणाचे टेस्टिंग। पीडीएनचेही संकल्प चित्र पूर्णत्वास। अतिवृष्टीचे अनुदान वसुली सक्तीची न करता पर्याय काढा। आमदार प्रकाश भरसाकळे यांची मागणी। बारदाण्याअभावी भूममधील हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदीला गती मिळेना। आजवर 420 शेतकऱ्यांची खरेदी। 709 जणांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षात। गडचिरोली जिल्ह्यात सिंचन विहिरींच्या पाण्याने शेती होईल हिरवीगार अन शेतकरी बागायतदार। 5000 विहिरींना मंजुरी। पाहिजे तेव्हा देता येईल शेतीला पाणी। रोहियो अंतर्गत अनुदान। शेकडो हेक्टरवरील पानमळे 40 गुंठ्यावर लागवड होते नामशेष। उंबरा परिसरातील चित्र। खर्च वाढला अपेक्षित दर मिळेना। सौर कृषी वाहिनीसाठी जमिनी अतिक्रमणमुक्त करा। मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूर प्रशासनाला आवाहन। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेतला। यामध्ये या योजनेसाठी दिलेल्या शासकीय जमिनीवर 8 अतिक्रमणे झाल्याचे समोर आले। जामनेर तालुक्यात केळी लागवडीने शेतकऱ्यांच्या जीवनात आले समृद्धीचे गड। सिंचनाची बारमाही सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादन क्षेत्रात वाढ। सावकारीच्या पाशात अडकतोय कर्जदार। बोरमध्ये सावकारीचा विळखा। असह्य कर्जदारांची दबक्या आवाजात चर्चा। नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना अनुदानाचा फटका। वितरण अडचणीत। 5000 रुपये अनुदान अद्याप मिळाले नाही। अमरावती जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 55। बाधित पिके बेदखल। वर्षाअखेरीत 2000 गावांना महसूलचा शॉक। राज्यातील 28,000 ग्रामपंचायती पुढील 3 दिवस बंद। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामपंचायतींचे आंदोलन। लसणाचा भाव 100 रुपयांनी उतरला। आवक वाढल्यास किमती कमी होणार। काही भाज्या 80 रुपयांवरच। भडगाव विभागात पाऊस आला थोडा पण धुक्याने केला घोटाळा। ओल्या धुक्यामुळे रोगराई महागडी। कीटकनाशके फवारण्याची वेळ। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।